चला तर मग आज बनवूया गव्हाच्या पिठापासून टेस्टी, क्रिस्पी आणि झटपट होणारा असा कोरडा नाश्ता। इकडे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2-3 छोटे चमचे रवा, लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरा ॲड केलेला आहे आणि 2 पॅकेट मॅगी मसाला ॲड केलेला आहे। मॅगी मसाला ऑप्शनल आहे, पण एकदा ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान टेस्ट येते। पीठ घट्टच मळायचं आहे, जास्त पातळी मळायचं नाही आहे। जसं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे। त्यानंतर पीठ मळल्यानंतर मी हे जे पीठ आहे ते 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे। 4 मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत मी आणि त्याला मी आता लाटते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। पातळ लाटायचं आहे, घट्ट लाटायचं नाही आहे, जेणेकरून ते क्रिस्पी होईल असं। जर आपण जास्त जाड लाटलं तर ते क्रिस्पी होणार नाही, पातळच लाटायचं आहे। पातळ लाटल्यानंतरच ते क्रिस्पी होईल, ही टिप लक्षात ठेवा तुम्ही, कारण जर जाड लाटलं तर ते क्रिस्पी होणार नाही। मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला शेप देऊ शकता। फर्स्ट बॅच माझी थोडीशी जाड झाली होती, पण सेकंड टाईम मी पातळ त्याला शेप दिलेला आहे, आकार दिलेला आहे, त्यानंतर ते क्रिस्पी झालेले आहे। तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा। गव्हाच्या पिठाचा हेल्दी अशी रेसिपी आहे, प्रवासात वगैरे किंवा मुलांना खाण्यासाठी आपण बनवून ठेवू शकतो, छान लागतं। माझ्या मुलाला पण खूप आवडतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।